श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील 43व्या भागामध्ये कृष्ण भटांवर स्वामींची पुण्याई झाली. कशी पुण्याई झाली ते आपण पाहिजे. तर आता आपण पाहूया भाग 44. आपलं जर पूर्वसंचित प्रेम भारलं असेल, पूर्वसंचित नाम भारलं असेल, पूर्वसंचित पुण्याई भरली असेल, सत्कर्मांनी झंकारलेलं असेल, तर आपण जगत असलेल्या या आयुष्यामध्ये स्वामींची प्रेम भारली कृपा अशी होते की आपल्या भाग्यदेवतालाही आपला हेवा. स्वामी भक्तांना स्वामीचा मुक्काम मंगळवेढ्यामध्ये आहे. आपण मागील भागात पाहिजे. त्या मंगळवेढ्यातल्या शेतकऱ्याला स्वामींची अशीच कृपा लाभल्यामुळे त्यांना भाग्य प्राप्त झालं. तो शेतकरी त्या दिवसापासून गावाबाहेर असलेल्या आपल्या शेतात जाताना आणि येताना स्वामींपाशी येऊन साष्टांग नमस्कार करायचा आणि त्या शेतकऱ्यासोबत त्याचा बैल सुद्धा सोबत यायचा. खूप सुंदर अशी कथा आहे. वामनराव देशपांडेंनी इतकं सुंदररित्या त्याचं शब्दांकन केलेलं आहे. आपण ऐका. स्वामींच्या कृपेने प्राप्त झालेला तो भाग्यवंत बैल सुद्धा श्री स्वामी समर्थ असा नामघोष करीत स्वामींना 21 प्रदक्षिणा घालायचा. नंतर पुढले 2 पाय मुडपून आपला माथा स्वामी समोर झुकवायचा. हे दृश्य पाहताना गावातले लोक आश्चर्यचकित व्हायचे. शेतकरी तर स्वामी दर्शनासाठी सदैव व्याकुळ असायचा. स्वामींच्या कृपेने त्याच्या शेतात इतके धान्य पिकले की धान्याच्या राशीच राशी डोंगरा एवढा त्याच्या घरात झाला. त्या भाग्यवंत बैलाचा मोक्ष क्षण आता जवळ आला. पहा किती मोठी घटना आहे या ठिकाणी. एके दिवशी संध्याकाळी घरी परतताना तो शेतकरी आणि बैल वाटेत स्वामींपाशी. स्वामींना नमस्कार केला. बैलाने स्वामी समर्थांचा नाम जप करीत 21 प्रदक्षिणा घातल्या. आश्चर्य म्हणजे तो बैल तेजपुंज झाला. नामातच घुमू लागला. 21वी प्रदक्षिणा पूर्ण करून त्याने स्वामींच्या चरणाशी आपला माथा टेकला. स्वामींनी आपला उजवा हात बैलाच्या कपाळावर ठेवले आणि म्हटले, माझ्या प्राणप्रिया, तू आज मुक्त झाला. त्या क्षणी बैल स्वामी चरणांशी कोसळला आणि त्याची प्राणज्योत शरीराच्या बाहेर पडली. त्या ज्योतीने स्वामींना 21 प्रदक्षिणा घातल्या आणि आकाशमार्गे स्वामी लोकांनी ती निघून गेली. मोक्षाचा हा क्षण पहा किती सुंदररित्या शब्दांकन केलेला आहे. मोक्ष मिळतो म्हणजे नेमकं काय होतं. स्वामींमुळेच मोक्ष हे मिळू शकते. जमलेल्या लोकांनी ते अभूतपूर्व दृश्य पाहून स्वामींचा जय जयकार केला. स्वामींनी एक खड्डा खणला आणि स्वतः बैलाला मोठ माती दिली. तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहल्या. शेतकरी खूप अस्वस्थ झाला.
केवळ त्याचा बैल त्याला सोडून गेला नव्हता, तर आपल्या पूर्वजन्मातली हरिणीच्या रूपातली आपली माता गेली याच त्या शेतकऱ्याला दुःख. तो शेतकरी दुःखावेगाने स्वामींच्या भोवती घोटाळू लागला. स्वामींच्या ध्यानात आले की या आपल्या परमभक्ताला सुद्धा मोक्ष हवा. शेतकरी स्वामींना सारखा विनवणी करू लागला, स्वामी मला सुद्धा मुक्त करा. तेव्हा स्वामींनी शेतकऱ्याला जवळ घेत त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत म्हणाले, तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला. तुझी परमभक्ती आम्हाला पावली आहे. मी तुझा फक्त माझे प्राण भारले आशीर्वाद तुला देतो. किती सुंदर शब्द आहेत. स्वामींनी आपले प्राण भारले आशीर्वाद त्या शेतकऱ्यांना दिले. यापुढे तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. माझे तुझ्या परमभक्तीवर पूर्ण लक्ष आहे. तुझ्या शेतात अन्नधान्य असे पिकल की तू गावातल्या गरिबांची भूक भागवशील. बघा, एक शेतकरी स्वतःच भूक भागवायची त्याला भ्रांत असते. स्वामींच्या कृपेमुळे अख्ख्या गावातल्या लोकांची तू भूक भागवशील असा आशीर्वाद स्वामी. तुझे उर्वरित आयुष्य तू गोरगरिबांची सेवा करण्यात घालव, त्यातच तुझं कल्याण आहे. मी तुझी वाट पाहत येथेच औदुंबराखाली आहे. तू रोज सकाळ संध्याकाळी मला भेट. शेतकऱ्याला खूप आनंद झाला. स्वामी त्याच्या पाठीशी. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. घरी परतला. तो बैल. स्वामी भक्तांनो, ते बैल म्हणजे त्या शेतकऱ्याची आई होती. त्यांचेही डोळे भरून आले शेतकऱ्याचे. आपल्या पत्नीला त्याने घडलेले सर्व काही सांगितले. दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. काहीही न खाता स्वामींचे स्मरण करीत दोघेही कांबळ्यावर झोपी गेले. ब्रह्म मुहूर्तावर दोघांना जाग आली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की खोली पारजातकाच्या सुगंधाने झळाळून गेलेली आहे, गच्च भरलेली आहे. दोघांना आश्चर्याचा धक्काच बसला. झोपडीच्या दरवाज्यात पारिजातकाचे झाड प्रगट झाले होते. स्वामींच्या संपूर्ण परिसर पारिजातकाच्या फुलांनी भरलेला. कितीही टोपल्या भरल्या तरी फुले संपत नव्हती. मग तो शेतकरी का थांबेल होत्या ठिकाणी? शेतकरी पारिजातकाची एक टोपली घेऊन गावाबाहेर स्वामींकडे धावत गेला. फुले स्वामींच्या चरणावर उधळली, तरी सुद्धा ती टोपली गच्च पारिजातकाच्या फुलाने भरलेली होती. शेतकऱ्याकडे पाहत स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी.